नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. 7-12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पीक विमा भरण्याच्या शेवटच्या तारखेला शेतकऱ्यांची झालेली ओढाताण आपण सर्वांनीच पाहिली आणि यामागचं मोठं कारण होतं ते पाण्याच्या कमतरतेचं. गेल्या महिन्याभरापासून मराठवाड्यातलं पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा सुद्धा कमी आहे आणि परिणामी शेतकरी मात्र मोठ्या संकटामध्ये सापडलाय. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची झालेली फरफट आपण गेले काही दिवस बघतच आहोत. ही फरफट होण्यामागं ढासळलेल्या सरकारी धोरणासोबतच आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पावसानं मारलेल्या दडीचं. मराठवाड्यात मागच्या 1.5 महिन्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता पेरणी केलेलं पीकच संकटात सापडलंय. खरीप हंगाम हातचा जातो की काय या भीतीपोटीच लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी तारेवरची कसरत केली. हे पिकाचे करपून चालले. हे आता पाऊस पडा नाही गेला म्हणून आम्ही बँकेमध्ये गेलो पीक विमा भरण्यासाठी. पीक विम्यासाठी तर तिथं बँकेत खूप गर्दी होती. कमी वेळ होता पीक विमा भरण्यासाठी. पिकं वाया जाणार या भीतीने आम्ही पीक विमा भरायला गेलो, पण बँकेमध्ये सुद्धा पीक विमा स्वीकारण्यास म्हणजे बँकवाले तयार नव्हते सुरुवातीला. काय कापूस 23 बॅग लावल्या होता, बाजरी 1-2-3 बॅग येतात, पुन्हा एक सोयाबीन आहे 4-5 बॅगी, आणि तीळ आहे, तूर आहे, मूग आहे. पण पाऊस पडा ना, गंभीर परिस्थिती झाली. काय करावं सुचेना. पाणी द्यायला जावं तर पाणी कमी, टायमाला लाईट सुटत नाही. मराठवाड्यातला ग्रीन बेल्ट म्हणून बनसारोळा परिसराला ओळखलं जातं. या परिसरातील शेतकरी प्रशांत तट यांनी 1 लाख खर्च करून 30 एकरावर सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला चांगला पाऊस झाला, मात्र आता पिकाला पाणीच नसल्यानं ते सुकून गेलंय. जवळपास आता 2-4 दिवसात वाळून जाण्याची परिस्थिती आहे. आता 1 लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत 30 एकर पेरणीला, आणि त्याच्या भरोश्यावर पेरलं होतं, पण आता काही पाऊस पडण्याचे चिन्ह दिसणार. आता काही सर्व खर्चाचा निघण्याचं अशक्य आहे. आता हे आता या दिवसामध्ये पिकं फुलाच्याही अवस्थेमध्ये असायची, फुलं कुठं शेंगा निघायला. तर आता पाऊस नसल्यामुळे हिथंच आकडून बसलेली आहेत पिकं. आता काही आता एवढा खर्च केलाय काय, आता मोडून टाकावं लागणार आहे सगळं. म्हणून सलग 4 वर्ष दुष्काळात काढल्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसानं सगळ्यांच्याच आशा उंचावल्या होत्या. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात तर पेरणीच्या सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन आणि कापूस हे मराठवाड्याचं प्रमुख पीक. यावर्षी 15,59,000 हेक्टरवर कपाशी तर 16,48,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पिकाला ज्या वेळेस त्याला आता गरज आहे की पिकाला म्हणजे त्याच्या वाढीसाठी ज्या वेळेस पाणी असायला पाहिजे होतं, पाऊस असायला पाहिजे होता, आता पस्तोर पाऊस पडलेला नाही आणि पिकं एकदम जायच्या मार्गावरती आहेत सध्याच्याला. तर एक 7 ते 8 दिवस पिकं तग धरू शकतं असं तुम्ही तर बघताच आहात की आता ह्याचे कारण आता याला वाढीला लागणारे आहेत. ही आता वाढीला लागायला लागली तर पाणी नसल्यामुळं ह्याची वाढ खुंटणार आणि ते काही दिवसानं 7-8 दिवसानंतर ते मरून म्हणजे निष्क्रिय होणार. ते जिल्ह्यानुसार पेरणीचं क्षेत्र आणि 1 ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी आपण पाहूयात. औरंगाबादमध्ये फक्त 31% पाऊस झाला आणि 6,73,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यातही 31%च पाऊस झाला तर 5,68,000 हेक्टरवर पेरणी झाली. परभणीमध्ये 24% पाऊस झालाय आणि 4,52,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. हिंगोली जिल्ह्यातही 31% पावसाची नोंद झाली तर 3,33,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. नांदेडमध्ये फक्त 28% पाऊस झालाय तर 7,76,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात 34% पाऊस झाला असून 7,53,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. लातूरमध्ये पावसाचं प्रमाण 35% आहे तर 6,19,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण हे 36% आहे आणि 4,96,000 हेक्टरवर पेरणी झाली. तर बिकटच आहे जरा परिस्थिती. पाऊसच नाही तर काय करणार आहे. कोणी बी असलं तरी पाऊस पाहिजे, पावसाची गरज आहे. पण पाऊस नसल्यामुळे पाणी आहे इकून तिकून तर त्याला लाईट नाही. लाईट नाही तर इकून तिकून शेतात पाणी, पाऊस नसल्यामुळे पाणी बी कमी आहे बोरचं. तरी 2 साऱ्याने आपलं कसं जितकं भिजन तितकं भिजवायचं. जर जोमात पावसाचा महागायला 8 दिवसात 15 दिवसात तर ह्याच्यापेक्षा अजून डबल इलची कापसं वाढली असती. पण आज हे कापसाचं पोझिशन असं आहे
हे गळाल्याच्या नंतर पुन्हा काय नुसतं झाड दिसेल हिरवं, पण माल दिसणार नाही. आटाने आज नुकसान झाली. राहिले अजून जर 4 दिवस नाही पाऊस आला तर राहिले काहीच नाही. खरं नाही. तसं पाण्याचं दुर्भिक्ष्य मराठवाड्याला काही नवीन नाही. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळं रेकॉर्ड ब्रेक पेरणी झाली आणि आता पाऊसच नसल्यानं बळीराजाची चिंता वाढू लागली आहे. आणखी आठवडाभर पाऊस पडला नाही तर ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.